सज्जन सहज भेटत नाही, दुर्जन सहज भेटत असतात. मी सांगत असते, मित्र करत असताना मित्र चांगला असावा बरं का. त्या मित्राकडे श्रीमंती नसेल तरी चालेल, पण त्याच्याकडे विचाराची श्रीमंती असावी. मित्र मळका असला तरी चालेल, पण मित्र जळका नसावा. वाटूळच होतं मग मातीचं. मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा. द्वारकाधीश आहे, गर्व नाहीये राज्य असण्याचा. मित्र सुदामजी सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये, पण लाज वाटत नाही त्या गरिबीची. मित्र चांगला असावा. मित्र जर चांगला नसेल तर वाटूळ करतो बरं का. मूर्खस्य गात्रांनी वर्धंती किंतु तेषां ज्ञानं न वर्धंती. सज्जन माणसाची संगत केली तर ज्ञान वाढतं, मूर्ख माणसाची संगत केली तर उद्धार होत नाही, पतन होतं. पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन करून घ्यायचे की तुमचा उद्धार करून घ्यायचा हे संगतीवर अवलंबून आहे. एक डॉक्टर MBBS होऊन आला, तिकडे येड्याचा डॉक्टर MBBS झाला. म्हटलं मी येडे शहाणे करतो, गावात आहे का कोणी येडे? गावकरी म्हटले आहे, 2-3 जण आहेत. म्हटले 4 जण आहेत, जा घेऊन. मग यांना कधीपासून येडं लागलं. मग बाकीच्यांचे लग्न झाले, यांची होत नाही. मग करतात काय येडे हे? नेमका त्रास काय गावाला? काही नाही. म्हटले कोणाची वरात असू द्या, ते डबडं वाजलं, मग तिचं जरी वाजलं तर हे नागिन डान्स करतात. असं तसं केलं तर काही हरकत नाही, पण नागिन डान्स करतात. त्याच्यामुळे काय होतं, उभे असलेले सगळे खाली पडतात. इतकं त्यांचा त्रास आहे. जा डॉक्टर घेऊन. डॉक्टर म्हटले मी ट्रीटमेंट करतो, 6 महिन्यात नीट करून देतो. म्हटलं नेलं त्या चौघांना नेल्याच्या नंतर 6 महिने ट्रीटमेंट केली. 6 महिन्यानंतर आता बघायचंय किती येडे शहाणे झालेत. मग काय केलं त्या डॉक्टरनी? त्या हॉस्पिटलमध्ये डीजे लावला. जसा डीजे वाजला त्यातले 3 जण उठले, नागिन डान्स करायला लागले. 1 जण शांतपणे वाटेवर बसलं. डॉक्टरला समाधान वाटलं. नाही 3 जण सुधारले तर काही हरकत नाही, पण एकाला जरी फरक पडला तर मी MBBS झालो, त्याचा फायदा मला होईल. एक जरी शहाणा झाला तरी. डॉक्टर त्याच्या जवळ येऊन बसले, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. हे बघ, 3 जण नाही सुधारले त्याचं दुःख नाही, तू सुधारला याचा आनंद आहे. काय झालं डॉक्टर साहेब? अरे ते 3 नाचतच होते, डीजे लावल्याबरोबर नाचायला लागले. तू मात्र सुधारला, आता तुला नाही ना नाचू वाटत? तो म्हटला डॉक्टर साहेब मी शहाणा झालो, तुम्ही मात्र वेडेच राहिलात. मी कसा नाचू म्हटलं त्या डीजे वरती, कारण ती माझ्या लग्नाची वरात आहे. नवरदेवाने कुठं नाचायचं? मी कशाला नाचा? मूर्खस्य गात्रांनी वर्धंती किंतु तेषां. मूर्खाची जर गधे को गधे मिल गए. 2 जण अगदी रात्रीची वेळ आहे, चांदणी रात्र आहे, आणि अगदी टाकून निघाली गावाकडे, गावाच्या दिशेने. पण एवढी टाकली होती तर रस्ता चुकला. रस्ता शेताने निघाला, पाऊल वाटेने निघाले. आणि दोघांची आता ते कुत्र्याला बोलतात चालता चालता. ते म्हणतात आपल्या नादी लागायचं नाही, आपल्या नादी लागायचं नाही. पण शेतात कोणीच सापडाना. मग ते इकडं तिकडं पाहता पाहता एकाची नजर इकडं विहिरीवरती गेली. विहिरीवरती गेल्याच्या नंतर त्याने विहिरीमध्ये डोकावून पाहिलं. फुल पिलेला होता, त्याला विहिरीत चंद्र दिसला. विहिरीत काय दिसला? चंद्र दिसला. तो दुसऱ्याला म्हटला अरे गड्या, या विहिरीत तर चंद्र पडला. म्हटला काय? चंद्र पडला म्हटला विहिरीमध्ये. दुसरा म्हटला पडू दे, आपल्याला काय करायचं? कसा पडू दे म्हटला? हा चंद्र इथे येऊन पडला, आमच्या शेतात किती अंधार झाला असेल म्हटलं. आमच्या शेतात किती अंधार झाला असेल. नाही म्हटलं याला वर काढावं लागेल. तो म्हटलं काही हरकत नाही, मरेपर्यंत आपण बरोबरच आहे म्हटलं. आतापर्यंत कधीच एकट्याने घेतली नाही म्हटलं. बरोबरच आहे, तुझ्या साथीला मी काय म्हटलं कसं काढायचं? एक बकेट आणली, तिला दोरी बांधली आणि ती बकेट पाण्यामध्ये सोडली. पाणी जोपर्यंत स्थिर होतं, चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा स्थिर होतं. बकेट पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर पाणी हललं, चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा हलू लागलं. धरणारा म्हटलं फार चपळ आहे म्हटलं चंद्र. मागचा म्हटला किती चपळ असू दे, आपल्यापेक्षा नाही. तेवढ्यात त्या बकेटीत पाणी आलं आणि त्या बकेटीतल्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसू लागलं. धरला म्हटलं मी त्याला. धरला म्हटलं ओढ म्हटलं आता. पण ओढता ओढता काय झालं, ती बकेट एका कपारीत अडकली विहिरीमध्ये. अडकल्यानंतर हा म्हटला धरलं बरं का त्याने कशाला तरी. मागचा म्हणला कशालाही धरू दे, पण त्याला वर काढायचंच म्हणला. मग कसं काढायचं मला जोर लावू म्हटलं आपण. 1 2 3 त्या बकेटीची दोरी तुटली. बकेट एकीकडे जाऊन पडली, हे उताने पडले असे.
उताने पडल्याच्या नंतर यांनी वर पाहिलं तर हा म्हटलं एका झटक्यात गेला का नाही चंद्रवर, दुसरा झटका सुद्धा लागू दिला नाही. म्हटलं म्हणजे पतन उद्धार संघाचा महिमा. संत हे सहज भेटत नाही, दुर्जन पावला पावलावर भेटत असतात महाराज. ते संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. संत चरणाने जर लोखंडाचा कारखाना जळत असेल तर वासना जळणार नाही का? वासना अशी चीज आहे, जर जळाली नाही तर जन्म घेणे लागे. वासनेच्या संगे जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासना माणसाला मरू देत नाही. वासना बघा, माणसं मरतात, वासना मरतच नाही. लोक म्हणतात गेला माणूस पण इच्छा पूर्णच राहिली, वासना आहे. पहिला मजला बांधल्यानंतर सुद्धा वरच्या मजल्याचे गज काढूनच ठेवतो, ही वासना आहे. लग्न झाल्यानंतर सुद्धा 4-6 वर्षांनी वाटतं नेवणी बरोबर केलं असतं तर बरं झालं असतं, ही वासना आहे. ही वासना जाण्याचं काम संत स्पर्शाने होत असतं. वासनेचे बीज जळून जाय. एकदा वासनेबद्दल माझ्या बहिणाबाई बोलतात, संसार असा आहे, अरे संसार संसार जसा कवा तुझ्यावर आधी हाताला चटके मगा मिळते भाकर. अरे संसार संसार, ही वासना एकदा झाली मग तू कोपराची माणसं पाहिजे. नागनागिनी म्हटलं काय, रागरागिनी म्हण नागनागिनी. श्रोते दमदार पाहिजे, ज्ञानी पाहिजे. काही स्वर असे आहेत की ते काळजाला छेडून जातात. एका मूर्तिकाराने 2 मूर्ती विकण्यासाठी मांडल्या होत्या. गिराईकाराने विचारलं, बाबा उजव्या हाताची जी मूर्ती आहे तिची काय किंमत आहे? काय नाही म्हटले, तिची 100 रुपये किंमत आहे. आणि डाव्या हाताची म्हटले 10,000 रुपये किंमत आहे. बाबा वजनाला ती जास्त आहे का नाही? वजनाला सारख्याच आहे. बाबा मग दिसायला पण सारखेच आहे. मग हिच्यामध्ये धातू वेगळे आहेत आणि तिच्यात वेगळे आहेत का? म्हटले नाही, सारखेच आहेत. मग मूर्तिकार वेगळा आहे का? म्हटले नाही, मीच आहे, मीच दोन्ही मूर्ती बनवल्या. मग बाबा एकाची किंमत 100 रुपये, दुसऱ्याची 10,000 रुपये कशासाठी? बाबा म्हटले जिची 100 रुपये किंमत आहे तर तिच्या कानातून जर तार टाकला तर तो तार इकडच्या कानातून निघतो. अभंग कोणता होता तो विचारून घेतो म्हटलं महाराजाला बोललं. मिसाळ साहेब तुमची बहीण आली, काय प्रश्न असेल तर सोडून द्या, एवढं टेन्शन घेऊ नका, भ्यायचं नाही कोणाला. कुठं होतो आपण? आम्ही आंधळीतून बाहेर निघला का? या कानातून तार टाकला तर या कानातून निघतो, त्याला सरोता म्हणतात. सरोता एक सोता असतो, एक सरता असतो, दुसरा तिसरा श्रोता असतो. या कानातून तार टाकला तर या कानातून निघतो, त्याला सरोता म्हणतात. म्हटले जी 10,000 रुपये किंमत आहे तिच्यात काय बदल आहे? म्हटले नाही, तिच्या कानात तार टाकला तर या कानातून निघतच नाही. म्हटले मग तिच्या हृदयापर्यंत जातो, त्याला श्रोता म्हणतात. मग रामनामे उपजयावडी सुख घोडी वाढू लागे. नामचिंतनात जो आनंद आहे तो विश्वामध्ये कशातच नाही. जे भजन करतात, नित्य भजन करतात, देवपूजा करतात, त्यांना जाऊन विचारा, फार समाधानी संतुष्ट होतात. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, संतुष्ट असतात, समाधानी असतात. त्या देवावर प्रेम करतात. ते मेरी लगी श्याम संग प्रीत करे दुनिया
त्या देवावरती प्रेम करावं माणसाने. विश्व तेवढं सुंदर आहे. विश्व ज्याने निर्मिलं तो देव किती सुंदर असेल. छवि देखी मैंने शाम की जब से हुई बावरी मैं तो तब से. छवि देखी मैंने शाम की जब से हुई बावरी मैं तो तब से. मुझे मिल गया मनकामी तो ये दुनिया को मेरी बड़ी शाम दुनिया का. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. दिल दीवाना हो गया मेरा. दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. एक तो तेरी नई नजरें दूसरा काजल लगा. तीसरा नजरे मिला दिल दीवाना हो गया. त्या देवावरती प्रेम करावं. अयोध्येमध्ये पाहिलं तुम्ही सगळे तपस्वी मुनी साधू सगळे अयोध्येमध्ये गेले होते. आनंद घेत होते महाराज. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का आएंगे मिठे मिठे तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो. माझ्या तुकोबराचं जीवन असं आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे. दिवस नकळे अंगी कळे दैवते. अति वेळेत सेवा सोडणार आहे. मला संध्याकाळचा प्रवासही आमचा आहे. कीर्तने संध्याकाळी साधते ना. समजदार आहे. इथपर्यंत थांबला तुम्ही मायबाप आहात माझे. तर संध्याकाळचे जर सासू सासरे असले तर नाही समजून तुकोबराचं जीवन अगदी धावत्या वेळेमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. जिजाबाई म्हणू लागल्या महाराज रोज उठता भजन करता. संसार थाटलाय काहीतरी केलं पाहिजे. संसारामध्ये एकाचं मीठ आणि दुसऱ्याचं पीठ असेल तेव्हा संसार होतो. महाराज म्हटले काय काम करायचंय. काही नाही. देहू गावाजवळ 9 लाख उमरे म्हणून गाव आहे. तिथला बाजार आहे. मिरच्याचं पोतं घ्या बाजाराला जा. महाराज हे बघा एकही मिरची परत आणायची नाही. व्यवस्थित लक्ष द्या जरा. मिरच्याचं पोतं अख्खं उघडं करून ठेवा. गिरायकाला कळेल की मिरच्या तुमच्याकडे आहे. काही हरकत नाही. शास्त्रामध्ये श्रीहट्ट मोठा सांगितलेला आहे. विचार केला होता आज भंडारा डोंगरावर जाऊन भजन करावं. पण जिजाबाई म्हणतायत तर जाऊयात बाजारामध्ये. बैलगाडी जुंपली. मिरच्याचं पोतं टाकलं. निघाले बाजारामध्ये. बाजारात वाट्यावर येऊन बसले. मिरच्याचं पोतं पूर्ण उघडं केलं.
आणि म्हटले तिथं भजन करायचं होतं, काय हरकत ते बाजारातच भजन करू. डोळे झाकले तुकोबाराय बाजारात भजन करू लागले, डोळे झाकून. मला सांगू द्या, बाजार आहे माईने भरलेला बाजार आहे. बाजारामध्ये हौसे नवसे आणि इकडं पण आहेत का अभ्यासू मंडळी आहेत. आणि मग ते अरे ज्याचे डोळे उघडे असतील त्याचा बाजारामध्ये माल चोरीला जातो. एखादं वांग का होईना टाकलं पिशवीमध्ये कोण पाहताय, एखादा टमाटा का होईना, ज्याचे डोळे उघडे असतील त्याचा माल चोरीला जातो. तुकोबारायचे डोळे झाकलेले, माल राहील का? भजन चालू आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. गौशातले आले 14 जण. ते म्हटले महाराजांनी डोळे झाकले. झाकले म्हटले अशीच एकदा माळशिरस गावी झाकले होते. एरवी झाकलेलेच आहेत ना, उघडू नको, उठवू नको, मिरच्या उचलायच्या. पहिल्याने असे एवढे एवढे घेतल्या, दुसऱ्याला म्हटलं तू ही घे, तिसऱ्याला सांगितलं तू पण घे, चौथ्याला म्हटलं तू घे. पण ते चौथं जे होतं ते म्हटलंय बघा माझ्या बायकोने मला घरून मिरच्याचे पैसे दिले, मी फुकट मिरच्या घेणार नाही. बाकीचे 3 जण म्हटले ते पैसे तसेच राहू दे, आपल्याला संध्याकाळी कामी येतील. मिरच्या घे म्हटला. अरे मग ती मिरच्या उचलल्या चौघांनी, अर्ध पोत झालं. नंतर शांती आली, तिथं नावाची शांती आली. नाव फक्त शांती, घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती असेल तर सोडून ना. ती आली विचार केला, ती म्हटली बाकीच्यांनी अशा एवढ्या एवढ्या करून अर्धच पोत नेलं, त्यांचं कुटुंब छोटं आहे पण माझं कुटुंब मोठं आहे. मला 11 पोरं आहेत, मला नाही, शांताबाईला 11 पोरं आहेत. आणि पूर्वी असायचंही असं हम दो हमारे किती, पण आता असं आहे हम दो हमारे दो. काही दिवसांनी असं होणार आहे हम दो हमारा कोई नहीं है, हम अकेले हैं, घर में 2 कुत्ते हैं, उनकी सेवा करनी पडती है. पूर्वीच्या काळामध्ये भरपूर लेकरं असायचे, राजवाडा भरलेला असायचा. एक बाई बसमध्ये प्रवास करू लागली, कडेवर लेकरू. कंडक्टरनी पाहिलं, मावशी एक काम करा, मी उभा राहतो, तुम्ही माझ्या सीटवरती बसा. कंडक्टर उभा राहिला, मावशी त्याच्या सीटवर बसली. उभा राहिल्यानंतर याच्या लक्षात आलं मावशीचं एकच लेकरू नाही, मग आणखी 4-5 लेकरं पाठीमागे. कंडक्टरला राग आला, मावशी 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, कळत नाही का तुम्हाला? एवढे लेकरं बरोबर आणतात का? यातले निम्मे तरी घरी ठेवायचे, निम्मेच बरोबर आणायचे. मावशी म्हटली मेल्या हे निम्मेच आहेत, संख्या मोठी आहे. शांतीने पोता उचलला, घरी घेऊन आली. गेल्या सगळ्या मिरच्या. जिजाबाईंनी सांगितलं होतं एकही मिरची परत आणायची नाही, आता घरी जायला काही हरकत नाही. भजन करत करत घरी आले. घरी आल्याच्या नंतर रिकामं पोतं पाहिलं जिजाबाईंनी, फार आनंद झाला. महाराज रोज असंच काम करत जा. महाराज म्हटले काही हरकत नाही, पण महाराज बाजारामध्ये एवढ्या लोकांना डोकं लावलं, भूक लागली असेल, 2 घास खा. ताट काढलं, जेवायला बसले, घास घेतला, तोंडात टाकला. बाईचा स्वभाव आहे, किती वेळ लागेल बाईचा स्वभाव आहे. महाराज काय किलोने विकल्या मिरच्या, किती पैसे आले, तेवढा घास खाली तसंच. पैशाचं ठरलंच नव्हतं महाराज. जिजाबाई महाराजांना पाठवू लागल्या, कुठे गेला तुमचा देव? एवढी गरिबी आली, अन्न करता पत्नी गेली, परंतु मग तुम्ही म्हणता बरे झाले देवा निघाले दिवाळे. आता कुठे गेला तुमचा देव?